ओम साईराम सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळेजण खूप छान असाल. तर आजचा ब्लॉग स्टार्ट करते. तर आज इथे आहे मनूचा बर्थडे आणि मी मनूच्या बर्थडेच्या निमित्ताने बर्फाला फेशियल करते. तर याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवते परत. पण ह्याचे बेनिफिट्स खरंच खूप छान आहेत आणि फक्त आहे ना जास्त वेळ ठेवायचं नाही, 1 सेकंद ठेवायचं आणि लगेच बर्फातून बाहेर काढायचा आपला चेहरा. आणि असं करून एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला फक्त हे करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तुमचं स्किन जी आहे ती तुम्हाला खूप छान वाटायला लागेल. तर मी सुद्धा आज मनूच्या बर्थडेच्या निमित्ताने हे केलं होतं. तर पूर्ण हा टोप भरून असा बर्फ झाला होता आणि मी तुम्हाला त्याचा रिझल्ट दाखवते. ते बघा, फायनली इथे बघा तुम्ही, माझा चेहरा पूर्ण असा क्लीन झालेला आहे आणि छान असा स्मूथ झालेला आहे. आणि संध्याकाळी मग आम्ही आलो डीमार्टला. तर आज आहे मनूचा बड्डे. खरं तर आम्ही करणार नव्हतो मनूचा बड्डे, पण परत विचार केला की नाही, मंथनने सगळ्या त्याच्या फ्रेंड्सचं सांगितलं होतं की माझा बड्डे आहे, तुम्ही सगळ्यांनी या. आणि मग मला त्याचा मूड खराब करायचा नव्हता, कारण की आपल्या काही गोष्टींसाठी आपण त्याचा मूड किंवा त्याची हौस का कमी करावी. म्हणून मग मी म्हटलं की नाही, आपण करूया, आपण जाऊया, आपण घेऊया. तर यावेळेला मग आम्ही ठरवलं की एकदम सिंपल पद्धतीने करायचं. तसं तर मी मनूचा बड्डे खूप मोठ्या पद्धतीने, समरचा बड्डे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करतो, पण यावेळेला आम्ही कोणालाच बोलवलेलं नाही आहे. फक्त यांचे आमचे फ्रेंड आणि बाजूला ताई भाऊ एवढेच होते. बाकी यावेळेला ताई वगैरे आम्ही कोणालाच बोलवलं नाही. अगदी सिंपल पद्धतीने बड्डे केला. करायचा होता खरं तर खूप मोठा बड्डे, पण परत विचार केला की नको, प्रॉब्लेम चालू आहे तर उगाच कशाला नको ते रिक्स घ्यायला. तर मग इथे आम्ही आलो संध्याकाळी आणि मंथनचा बड्डे म्हटलं की आम्ही दोघंही खूप एक्सायटेड होतो. तर इथे मी डीमार्टमध्ये आले आणि इथे मला जे घ्यायचं ते सोडून मी नको ते उपाद्याप करत होते इथे. म्हणजे ज्या गोष्टी मला घ्यायच्याच नाही आहेत त्या गोष्टी मी बघत होते आणि मला पहिल्यापासून ही घाणेरडी सवय आहे. तर इथे मंथन मला, मम्मी हे घे ना माझ्या फ्रेंडला, ते घे ना. तर मी विचार केला की त्याच्या फ्रेंडला पण रिटर्न गिफ्ट काय द्यायचं, कारण की काय म्हणजे अचानक आमचं ठरलं की रिटर्न गिफ्ट आम्ही दरवेळेस देतो आणि मी नेहमी डीमार्टमधूनच त्यांना रिटर्न गिफ्ट्स घेते. पण ह्यावेळेला खरं समजत नव्हतं, कारण की आम्ही असं काही ठरवलंच नव्हतं की काय घ्यायचं, कारण की ह्यावेळेला आमचं म्हणजे करायचं असं हेच नव्हतं की करायचंच म्हणून. पण अचानक आलो आणि समजतच नव्हतं की नक्की काय घेऊ. तर मी ते बॉटलच्या ह्याच्यामध्ये जाते, तिथे बघते की काय मला अजून चांगलं वेगळं भेटते का. मी इकडे तिकडे शोधाशोध करत होते की काय घेऊ, कारण की एकतर माझ्याकडे फक्त एकच तास होता आणि एका तासामध्ये मला हे सगळं आवरायचं होतं, सगळं घ्यायचं होतं. तर मी विचार केला की आधी ते ठेवते आणि त्याच्यानंतर आधी तिथे मी आले बड्डेचं सामान घ्यायला. तर बड्डेचं सामान घेतलं मी. तर इथे जे मनूच्या प्लेट्स वगैरे म्हणा किंवा कॅप वगैरे कॅप वगैरे आम्हाला तर भेटली नाही, पण बड्डेचं जे लेबल वगैरे असतं ते आम्ही घेत होतो. तर इथे मी ते सर्व घेतलं आणि त्याच्यानंतर प्लेट्स वगैरे जे लागणार आहेत जेवणासाठी त्या वगैरे पण घेतल्या इथे मी. आणि इथे मी ते सगळं घेतल्याच्यानंतर इथे माझं वेगळंच काहीतरी चालू होतं. म्हणजे मी हे असे सेट वगैरे बघत होते की हे मला घ्यायचं आहे, ते मला घ्यायचं आहे. तर मनूचे पप्पा बोले आता सध्या ठेव, तुझ्याकडे एकच तास आहे आणि 1 तासामध्ये तुला तुझा टास्क कंप्लीट करायचा आहे. तर इथे आम्ही ठरवलं होतं की नाही बाबा, मनूच्या पप्पांना माहिती आहे म्हणजे सवय, मी कुठेही गेली की असं टाईमपास करत असे, म्हणून मग त्यांनी मला 1 तास दिला होता आणि त्याच्यामध्ये मला हे सगळं आवरायचं होतं. तरी पण मी इकडून तिकडून येऊन माझ्या या डब्यांकडे लक्ष जात होतं. हे बघा ना, हे छान आहे, हे नवीन आलं, हे घेऊया का, ते घेऊया का. परत हे म्हणले की आता सध्या काही नको. तर मग इथे मनूचा मूड ऑफ झालेला, कारण की त्याला त्याच्या फ्रेंडसाठी चांगलं काही भेटत नव्हतं. तर मी आले ह्या कपकडे. तर हे कप मी गेल्या वर्षी दिलेले आहे सर्व मुलांना आणि त्या सगळ्यांना खूप आवडले होते हे कप. तर 1 तास झाला होता इथे आणि ते मनूच्या पप्पांना पण समजत नव्हतं की नक्की काय घ्यायचं, कारण की आदल्या दिवशी आम्ही सगळं ठरवून ठेवलेलं असतं की हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे आणि तशा प्रकारे आम्ही बजेटसुद्धा ठरवलेलं असतो की एवढ्या बजेटमध्ये आम्हाला घ्यायचं आहे. पण आता इथे ॲट द मुमेंट आम्ही आलो आणि आम्हाला काही समजत नव्हतं आणि इथे मी माझी ट्रॉली कुठे गेली हेच मी शोधाशोध करत होते. तर काही समजत नव्हतं आणि गर्दीसुद्धा खूप डीमार्टला झालेली. त्या गर्दीमध्ये पण मला काही समजत नव्हतं आणि एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा मी टॉवेल वगैरे बघत होते की गावी जायचं आहे तर मी हे टॉवेल घेऊ का, तो टॉवेल घेऊ का. तर इथे मनूच्या पप्पाने मला काहीच घ्यायला दिलं नाही आणि तिथून मला ओढत त्यांनी घरी आणले की तू चल घरी, आता तू उद्या परवा ये, तुला काय घ्यायचं आहे ते आणि आता चल घरी. कारण की आत्ता इथे आम्हाला वाजले होते 6:30 आणि 8 वाजता. तर मी सगळ्यांना बोलवलेलं, आमचा केकही रेडी नव्हता, कारण की आम्ही 6 वाजता केक ऑर्डरला दिला होता. म्हणजे आम्ही एवढी घाई केलेली आहे आज. आणि इथे ताई हेल्प करायला आल्या होत्या. तर ताई इथे मला जेवणामध्ये सुद्धा हेल्प करत होत्या. इथे ताईने मसाला सगळ्यांचं वाटून म्हणजे हे करून ठेवलेलं आणि इथे ताई आम्हाला म्हणजे स्वयंपाकामध्ये सुद्धा मला हेल्प केली आणि गिफ्ट वगैरे रॅप करायला सुद्धा ह्यांना मदत करत होत्या. तर मी त्या ताईला आणि ह्यांना चहा वगैरे दिलेला आहे. आता आमचा केक येईल, तर मी आता पटकन केक दाखवते तुम्हाला. तर इथे फायनली आमचा केक आलेला आहे आणि दरवर्षी जसा मनू झाला तेव्हापासून आम्ही केकवरती चॅम्प हेच नाव लिहितो आणि ते मनूच्या जे क्लास टीचर आहे त्यांनी इथे ओवाळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण एक एक करून इथे मंथनला ओवाळत होतो. इथे बाजूला समरचा मूड ऑफ झाला होता, कारण की समरची तब्येत थोडीशी डाऊन झाली होती आणि इथे सगळं आरडाओरडा करत होते, त्यामुळे त्याला त्रास होत होता. त्याला जास्त ओरडलेलं आवडत नाही, त्याला त्रास होतो. तर इथे आता फायनली मनूच्या पप्पाने इथे हे स्पार्कल लावलेलं आहे आणि सगळी मुलं घाबरली स्टार्टिंगला आणि त्यात आम्ही फायनली त्याचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे.
तर इथे फायनली इथे केक कट झालेला आहे आणि आता इथे मी भरवणार आहे. तर मनूच्या पप्पाने आधीच भरवून घेतलं त्याला आणि ते सर्व मुलांना ते बॅट स्टम्प असं सगळं पाहिजे होतं म्हणून ते लोक आम्हाला बोलत होते की आम्हाला द्या म्हणून. तर मी म्हटलं 2च मिनटं थांबा, आधी मी त्यांना भरवते आणि मग तुम्हाला सगळ्यांना केक वाटते म्हणून. तर इथे आता आम्ही सगळ्यांनी इथे मंथनला केक भरवलेला आहे. तर आता सगळ्यांनी भरवल्याच्या नंतर इथे फायनली गिफ्ट देण्याची वेळ आलेली आहे आणि ते सर्व मुलं खुश झाली होती की आम्हाला रिटर्न गिफ्ट मिळतं आहे. ॲक्च्युली ह्याच्यासाठीच आम्ही बड्डे करतो, कारण की सगळे जे लहान मुलं असतात ना त्यांच्यासाठी हा बड्डे असतो. खरं तर मोठ्यांचं काय एवढं नसतं, पण लहान मुलं खूप खुश होतात ना, तो आनंदच खरं तर खूप वेगळा असतो. आणि त्यांना गिफ्ट मिळतं आहे हे म्हणजे हे ऐकून किंवा हे बघूनच त्यांना खूप छान वाटायला लागतात. आणि इथे मंथन तर जामच खुश होता. तसं तर त्याच्या 2 ते 3 फ्रेंड आल्या नव्हत्या म्हणून तो नाराज पण होता आणि त्यांनी त्यांचे गिफ्ट जे आहे ते त्यांनी बेडमध्ये ठेवून दिलेले आहेत की त्या माझ्या ज्या फ्रेंड आहेत त्यांना मी उद्या देईन म्हणून. तर इथे त्यांनी सगळ्यांना जे रिटर्न गिफ्ट्स आहेत ते दिले होते आणि इथे सर्व मुलं खूप खुश झाली होती. तर इथे आता आम्ही सर्वांना समोसे, केक आणि चॉकलेट्स वगैरे असं सगळ्यांना दिलं होतं. तर जे फ्लोअरवरती जे आमच्या राहतात त्यांनासुद्धा सगळ्यांना मी देऊन आले होते, कारण की ते शेजारी जे आहेत आमचे सगळे आम्ही पहिलं त्यांना सगळ्यांना देतो. आणि इथे आता मंथनने शेवटी इथे घरातल्या बाप्पाला नैवेद्य दाखवलेला आहे. तर त्याच्यामध्ये तांदळाची खीर वगैरे, पुरी वगैरे, दाल तडका, जिरा राईस असं सगळं जेवण होतं, छोलेची भाजी. तर जेवण सगळं टेस्टी झालं होतं आणि ते आम्ही सगळ्यांनी एकमेकांच्या म्हणजे हे सगळे जे पुरुष आहेत त्यांनी सगळ्यांना एकमेकांच्या बायकांना आधी जेवण झालं. त्यानंतरला मंथनचं इथे केक खाल्ल्यामुळे थोडंसं तोंडामध्ये जरा हे झालं होतं आणि तो रडत होता. तर आता फायनली इथे गिफ्ट खोलण्याची वेळ आलेली आहे आणि ते मंथनने सगळे गिफ्ट उघडून मला बघायचे, कारण की तो खूप रडत होता. तर आम्ही आता कविताला आणि भाऊजींना सोडून आलो खाली. रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि आता आम्ही 1 वाजता हे जे गिफ्ट आलेले आहे ते सर्व उघडून बघते कोणी कोणी काय काय दिलं आहे. तर इथे मंथन खूप खुश झाला होता की त्याला गिफ्ट भेटले होते म्हणून. इथे तर खूप छान त्याला गिफ्ट आले होते. आणि आता इथे आम्ही हे सर्व मी पसारा उचलणार आहे, कारण की मंथनला सकाळी स्कूलला पण जायचं आहे. तर म्हणून मला बोलला की मम्मी मला उद्या स्कूलला नको पाठवू. तर विचार करते की नाही पाठवायचं म्हणून, कारण की खूप लेट झालेला आहे. सकाळी तर त्याला 5:30ला उठावं लागतं. तर मग म्हटलं की बघू, मी विचार करते असं त्याला बोलले. आणि त्याला बोलले की तुला सकाळी जायला लागेल. तर त्याला गिफ्ट खूप छान आलेले आहे त्यामुळे तो खुश पण होता. आणि आमचे जे काही गिफ्ट राहिलेले आहेत रिटर्न गिफ्ट ते त्याने त्याच्या मैत्रिणींसाठी ठेवलं होतं. तर इथे गिफ्ट मला दाखवायची वेळच नाही भेटला तुम्हाला. तर इथे मी ना बॉटल दिलेल्या आहेत आणि बॉटल खरंच खूप छान भेटल्या आम्हाला आणि आम्ही त्या बॉटलच इथे गिफ्ट केलेल्या आहेत. तर ह्यावेळेला थोडं बजेटनुसार आम्ही सगळं ॲडजस्ट केलेलं आहे. तर इथे मंथनलासुद्धा खूप छान छान गिफ्ट्स आलेले आहेत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते. परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.